सुप्रभात सगळ्यांना. काय आहे ना, बऱ्याच दिवसांची साय फ्रीजमध्ये साचलेली होती आणि रोज असं होत होतं की उद्या तूप करूया आणि काही ना काही कारणाने ते राहूनच जात होतं. मग म्हणलं आज नाश्त्याच्या आधीच हा तुपाचा कार्यक्रम उरकून घेऊया, म्हणजे जी साठवलेली साय आहे ती एकदाची मार्गी लागेल. म्हणून एक कढई घेतली, त्यात साठवलेली सगळी साय मी इथे काढली. जवळपास माझे 2 डबे साईने भरलेले होते. चितळेच्या दुधावर मस्त अशी साय येते, त्यामुळे छान रोज साठवलेली साय 2 डबे असे भरले होते. ते मी एकाच कढईमध्ये दोन्ही साई मिक्स केल्या आणि इथे मी हँड मिक्सी वापरते, कारण की तुम्ही मिक्सरमध्ये पण साय करू शकता, मिक्सरच्या पॉटमध्ये. पण मग त्याने काय होतं ना की तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये लोणी काढणार, मग ते दुसऱ्या भांड्यात घेणार आणि मग त्याला कढवणार. त्यापेक्षा मी अशी आयडिया करते की फक्त हँड मिक्सी तुमच्याकडे असायला हवी आणि मग एका कढईत किंवा मोठ्या खोल पातेल्यात पण तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हँड मिक्सी त्या साईमध्ये फक्त फिरवत राहायची जवळपास 4 ते 5 मिनिट, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला असं जाणवत नाही की पाणी वेगळं होतं आणि म्हणजे लोणी साईडला येतं असं जाणवत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे फिरवत राहायचं आहे. अशा प्रकारे हँड मिक्सी मी फिरवते. मग मला असं जाणवते की थोडंसं तो घट्टपणा तिथे येतो आणि हँड मिक्सी फिरायला पण थोडीशी अवघड जाते, म्हणजे जड जाते. आता इथे पाहू शकता तुम्ही, बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आपली जी साय होती लोणी निघणारच आहे. याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलं आहे, कारण की तसे हिवाळ्याचेच म्हणजे पावसाळ्याचेच दिवस आहेत, त्यामुळे थंडी आहे. उन्हाळ्यामध्ये जरा जास्त वेळ लागतो लोण्याचा गोळा यायला, पण सध्या थंडी असल्यामुळे पटकन लोणी वेगळं झालं होतं आणि पाणी वेगळं झालं होतं. तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही साय बाहेर काढताना रात्रीच बाहेर काढायची आणि त्याच्यात थोडंसं दही लावून विरजण लावायचं, जेणेकरून हे जे पाणी बाजूला येतं ना ते तुम्ही ताक म्हणून त्याची कढी वगैरे पण बनवू शकता. पण आमच्याकडे साठलेल्या साईचं ताक कोणी वापरत नाही, पीत नाही, त्यांना आवडत नाही, म्हणून मग मी काही विरजण लावलं नव्हतं. मी फक्त डायरेक्ट साय काढून मग त्याचं तूप बनवलं. हे बघा, तुम्ही बघू शकता सुंदर प्रकारे पाणी वेगळं झालेलं आहे आणि लोण्याचा गोळा वेगळा झालेला आहे. फक्त 5 ते 6 मिनटं याला लागली आहेत, कारण की थंड दिवस असल्यामुळे लवकर लोणी निघून येतं. भरपूर असं लोणी इथे निघालं आहे, सुंदरसं. हे बघू शकता तुम्ही, किती छान असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे आपला. हा मी एका दुसऱ्या पातेल्यात टाकते. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते म्हणून मी असं करते. अदरवाईज मी ज्या पातेल्यात मी मिक्सी फिरवली आहे त्याचं पाणी फक्त बाजूला काढून टाकलं की तीच कढई मी गॅसवर ठेवते. अजून एकदा मी थंड पाण्याचा शिपका मारते. हे मी का करते, कारण असं लोणी स्वच्छ धुवून घेतल्याने ना जी आपली खाली बेरी लागते ना ती थोडीशी कमी येते आणि तूप जास्त निघतं. त्यामुळे लोण्याच्या गोळ्याला 1-2 वेळा तुम्ही मस्त थंड पाण्याचा शिपका मारून धुवून घ्या आणि मगच ते गॅसवर ठेवा, म्हणजे कमीत कमी बेरीत जास्तीत जास्त तूप आपल्याला मिळेल. अशा प्रकारे हा जो लोण्याचा गोळा आहे त्यातलं मॅक्सिमम जेवढं पाणी काढता येईल तेवढं मी काढले आणि फक्त लोणी पातेल्यात ठेवले. आता असं हे फ्रेश लोणी आत्र्याला अतिशय आवडतं, पुरीसोबत किंवा मग एखाद्या धपाट्यासोबत वगैरे, त्यामुळे त्याच्यासाठी मी वाटीत काढून ठेवलेलं आहे लोणी थोडं, आणि बाकीचं जे उरलेलं आहे त्याचं मी तूप करते. आणि हे हळूहळू वितळणार. आता काही नाही करायचं आहे, थोडंसं मध्ये मध्ये तुम्ही हलवू शकता. आता बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. मस्तपैकी थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत याला होऊ द्यायचं. याच्यामध्ये मी हलकंसं 1 पाव चमचा मीठ घालते, जेणेकरून तुपाला खमंगपणा येतो. हे मलाही आधी माहिती नव्हतं, पण आमच्या एका नातेवाईकांनी, आमच्या काकूंनी एका सांगितलेलं आहे, त्यामुळे तूप खमंग होतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खाली ब्राऊन बेरी आपल्याला दिसते. हे आता परफेक्ट आहे. आता गॅस बंद करूया, नाही तर ते करपू पण शकतं अजून जास्त वेळ ठेवलं तर. अशा प्रकारे खमंग असं तूप आपलं तयार आहे. एका स्टीलच्या डब्यात मी याला गाळून घेते. जर गरम असेल तर तुम्ही स्टीलमध्ये गाळू शकता, पण प्लास्टिक किंवा काचेमध्ये जर तुम्ही गाळणार असाल तर त्याला थोडंसं थंड होऊ द्या, मगच तुम्ही तूप काढा. जास्त बेरी पण लागलेली नाही, अतिशय कमी बेरीत हे झालं आहे. आता मी हे जे
फ्रेश तूप आपण कढवलं आहे ते रोजच्या वापरासाठी माझ्या तुपाच्या तवलीत पण काढून घेते थोडंसं, कारण की फ्रेश गरम गरम तूप खाण्यात पण एक वेगळीच मजा आहे. त्याचा स्पेसिफिकली पिठी साखरेमध्ये गरम गरम जे कढवलेलं तूप आहे ते टाकून पोळीचा रोल करून अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे तवली भरून मी तूप काढून बाजूला ठेवते आणि हे पण थंड झाल्यावर मी फ्रीजमध्ये टाकेन, जसं हवं तसं वापरता येईल. अशा प्रकारे हा तुपाचा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.